Science 1 Chapter 4 Effect of Electric Current. Magnetic effect of electric current. After learning heating effect of electric current, now we learn about the magnets and magnetic line of force. It will be interesting to see if an electric current and the magnetic field are related to each other. The unit of intensity of the magnetic field is termed as Oersted. Actually, it's the honor of Hans Christian Oersted. विद्युत धारेमुळे चुंबकीय लहरी निर्माण होतात ही संकल्पना ओरस्टेड यांनी प्रथम मांडली आणि ती आज आपल्याला मोठ्या प्रगतीत साथ देत आहे. बघूया आपण त्याचे विविध प्रयोग. Connect a copper wire thicker and straight as compared to the connecting wires between A and B. Keep a magnetic needle adjacent to the wire. Keep the plug key open in the circuit and observe the direction of the needle. The direction of the needle, what do you notice? Now interchange the connecting wires connected to the sail and observe the direction of the magnetic needle. The magnetic effect is observed because of the current in the wire. This means that electricity and magnetism are closely related. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे विद्युत परिपथामध्ये आपण ए आणि बी या दरम्यान एक तांब्याची तार आपण जोडायची. तिला जोडल्यानंतर त्या तारेच्या समांतर दिशेमध्ये आपल्याला एक मॅग्नेटिक नीडल ठेवायची आणि ती प्लग कळला आपण म्हणजे बॅटरी आणि प्लग कळला जोडल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही त्याला ऑन कराल तेव्हा ते जी प्रवाह असेल तो पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे तो या ए पासून बी कडे जातोय आणि त्यावेळेस निडलची डायरेक्शन ही वेगळ्या प्रकारची दिसेल. नॉर्थ हे अट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करेल आणि साऊथ पोल जो आहे तो दूर जाण्याचा प्रयत्न करेल. आता तुम्ही बॅटरीची टोके जी आहे ती बदला. ऋणच्या जागी धन, धनच्या जागी ऋण. तेव्हा आता प्रवाह हा विद्युत प्रवाह बी पासून ए कडे जातोय आणि प्लग कळ आपण ऑन आणि ऑफ करून पहा. तर आता मॅग्नेटिक निडलचा प्रवाह सुद्धा तिचा हालचाल सुद्धा ही बदललेली आहे. आता साऊथ पोल जो आहे तो ए बी कडे अट्रॅक्ट होतोय. याचा अर्थ जेव्हा विद्युत प्रवाह हा वाहत असतो वाहकामधून तेव्हा त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हे तयार होत असतं. This is another experiment. Magnetic field produced around the conductor. Actually, you have studied magnetism and magnetic field in previous standard. The iron filling spread along the magnetic line of force. In this experiment, when a large current flows through the thick copper wire passing through a cardboard, the magnetic needle kept at a different point on the cardboard around the wire stand in different directions. The direction of the current shown in the circuit is its conventional direction. There is some changes. Magnetic needle is kept a little away from the wire. Now, instead of the magnetic needle, spread iron fillings on the cardboard and observe the iron fillings arrange themselves in a circular manner around the wire. It is happen due to the magnetic line of force. चुंबकाचा हा जो प्रयोग आहे हा इयत्ता 9वी मध्ये तुम्ही करून पाहिलेला असेल.
एका कार्डबोर्डवर तुम्ही आयर्नचे फिलिंग घ्यायचे आणि त्यातून एक जाडसर अशी तांब्याची वायर जाऊ दिल्यानंतर तिला विद्युत परिपथाला जोडायची. विद्युत परिपथाला जोडल्यानंतर म्हणजे नेहमीच त्याच्यामध्ये बॅटरी प्लग असणार आणि तिथून ज्यावेळेस तुम्ही विद्युत प्रवाह पाठवाल तेव्हा त्या कार्डबोर्ड जवळ जर आपण मॅग्नेटिक निडल नेली आणि कार्डबोर्डला टिचकी मारल्यानंतर तुमचं असं लक्षात येईल की तिथे गोलाकार स्वरूपाच्या काही लाईन ऑफ फोर्स म्हणजे असणाऱ्या दर्शवणाऱ्या तिथे चुंबकाची तिथे गोल गोल स्वरूपामध्ये मांडणी झालेली दिसेल. हे कशामुळे झालं तर विद्युत धारा जेव्हा वाहते एखाद्या तांब्याच्या तारातून तर त्याच्यामधून चुंबकत्व निर्माण झाल्यामुळे चुंबक आणि लोखंड यांच्यामध्ये म्हणजे तिथे आयर्न फिलिंग्स म्हणजे काय लोखंडाचे बारीकसे तुकडे आपण तिथे टाकतो आणि ते टाकल्याने त्यांच्यामध्ये एक विकर्ष रेषांची निर्मिती तिथे झालेली आणि ती गोलाकार समांतर पद्धतीने आहे. वायरचा आकार गोलाकार असल्यामुळे ते पण तशाच पद्धतीने आहे. विशेष म्हणजे त्यात सुद्धा एक विशिष्ट दिशा आहे. ती दिशा तुम्हाला तिथे आकृतीमध्ये दिसलेली ज्या ठिकाणी निडल ठेवलेली त्या ठिकाणी तिथे विकर्ष रेषा तिथे हालताना दिसतात. याच तत्वावर आधारित त्याचा नेक्स्ट रूल होता तो म्हणजे राईट हँड थंब रूल. तो बघूया. बघा आकृतीमध्ये तुम्हाला राईट हँड थंब रूल म्हणजे तुमच्या उजव्या हाताचा नियम त्याला असं म्हणतो आपण. उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम. तर एखाद्या आपण उजव्या हातात जर एखादी पेन्सिल पकडली आणि ती पकडल्यानंतर तिच्यामध्ये तुम्ही पकडल्यानंतर अंगठ्याची जी दिशा असेल ती दिशा नेहमी कोणत्याही दिशेने म्हणजे तुम्ही प्रयोग करत असताना अंगठ्याची दिशा ज्या दिशेला असेल तिथे समजायचं की तिथून इलेक्ट्रिक प्रवाह तिथून पासआउट होऊन बाहेर पडतोय आणि बोटांच्या जे वलय जे आहेत तुम्ही जिथे बोटं गुंडाळलेली असतील तिथे ती तुमची मॅग्नेटिक फील्डची दिशा आहे असं समजायचं. म्हणजे बोटं ज्या दिशेने जात आहेत हाताकडून बोटांचे तुमच्या तळव्यांकडे जेव्हा ते नख चिटकत आहेत ती दिशा जी आहे ती काय दाखवते मॅग्नेटिक फील्डची दिशा दाखवते आणि अंगठा काय दाखवतो इलेक्ट्रिक करंटची दिशा दाखवते. हे प्रयोग करताना आपल्याला त्याचं उपयोगात येत असतं. दिस इज द कन्व्हिनियंट रूल फॉर फाइंडिंग आउट द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट flowing through an electrical conductor. Imagine that you have held a conductor in your right hand in such a way that your thumb point in the direction of the current. Then turn your fingers around the conductor. The direction of the finger is the direction of the magnetic line of force. Magnetic field produced by a current through a loop of conducting wire. What will happen to magnetic lines of the force of the field produced by a current flowing through a loop made by the bending the straight wire? सरळ तारेला जर आपण गोलाकार वर्तुळाकार लूपमध्ये लूप म्हणजे काय छोटा एक कडी त्यामध्ये रूपांतरित केल्यानंतर आणि ती कडी आपण एका परिपथाला जोडल्यानंतर तिच्यामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या आपण लाईन ऑफ फोर्सचा प्रयोग पाहिला त्याच प्रयोगानुसार नेमक्या कशा पद्धतीने त्या लाईन ऑफ फोर्स या उमटतील किंवा त्या कशा पद्धतीने वर्क करतील ते आपल्याला या प्रयोगातून समजून घ्यायला लागेल. तर आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय तो लूप जे आहे त्या लूपमध्ये तुम्हाला एका लूपमुळे तयार झालेल्या ज्या लाईन ऑफ फोर्स आहेत त्या तुम्हाला याच्यात दिसत आहेत. हे दिसत असताना तिथे नॉर्थ आणि साऊथ या दोन दिशा दिसत आहेत बघा. एन आणि एस लिहिलेलं आहे. पी आणि क्यू या पॉईंटला जो आपल्याला दिसतो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आर शोन नियर द पॉईंट पी अँड क्यू ओनली. However, they will be created near each point on the loop. Likewise, each point will produce the magnetic field on the center of the loop. त्या ठिकाणी बघा मध्यभागी लूपच्या अत्यंत मध्यभागी तिथे दोन्ही बाजूच्या रेषांमुळे तिथे एक विशिष्ट प्रकारचा
मॅग्नेटिक फील्ड हे सेंटरच्या भागी तयार झाल्याचं आपल्याला आकृतीत दिसते. आणि इथे आपण हा प्रयोग करत असताना राईट हँड थंब रूलचा वापर करायचा आहे. बाय युझिंग इट, check every point on the loop, contribute the magnetic line of force at the center of the loop, and these line of force at the center of the loop are in the same direction. त्यांची एक विशिष्ट दिशा तुम्हाला दिसेल. तिथे दिसत आहेत, ॲरो दिसत आहेत तुम्हाला बघा, नॉर्थ आणि साऊथ या रेषेकडे, साऊथकडून नॉर्थकडे या पद्धतीने त्या चक्राकार ते तुम्हाला फिरताना दिसत आहेत, जसं आपल्या आधीच्या प्रयोगामध्ये आपण पाहिलेलं आहे. The intensity of magnetic field at any point produced by the current flowing through a wire is dependent on the current. तुम्ही इथे पाठवलेल्या करंटमध्ये जी इंटेन्सिटी असेल तीच तुम्हाला मॅग्नेटिक फील्डमध्ये सुद्धा आपल्याला आढळून येईल. तुम्ही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये विद्युतधारा पाठवली तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला विद्युतधारा वाहताना दिसेल. तिथे लूपची संख्या वाढवली, तुम्ही एका वेळी जर समजा संपूर्ण अनेक लूप जर एकत्रित केले तर काय होईल? दिस मीन्स दॅट इफ देर आर n टर्न्स इन द लूप, द मॅग्नेटिक फील्ड n टाइम्स ऑफ दॅट प्रोड्यूस्ड बाय द सिंगल लूप विल बी क्रिएटेड. जितक्या वेळा तुम्ही n टाइम्स म्हणजे काय, एका संख्येबरोबर अनेक संख्यांचा, म्हणजे समजा तुम्ही 10 वेळा 25 वेळा 100 वेळा लूपचा राऊंड तुम्ही ठेवला, ताऱ्यात एकत्रित ते वर्तुळाकार तुम्ही गुंडाळून घेतले, आणि त्यावेळी तिथे तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड हे कसं असेल तेच आपल्याला नेक्स्ट प्रयोगामध्ये आपल्याला बघता येईल. त्या संपूर्ण लूप, अनेक लूप एकत्र आलं तर त्याला काय म्हणतात, सोलेनॉइड कॉईल असं म्हणतात. सोलेनॉइड कॉईल. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय अ करंट पासिंग थ्रू अ सोलेनॉइड कॉईल, ज्याला आपण सोलेनॉइड कॉईल असं म्हणतो. म्हणजे आपण त्याला नालकुंतल हा मराठी शब्द वापरला जातो. एक गोलाकार तारेचं वेटोळं जे असेल ते वेटोळं आपण करायचं, आणि त्या वेटोळ्यामध्ये ज्यावेळेस, आता आपण आधीच्या प्रयोगात पाहिलं की एका लूपमधून होणारा जो विकर्ष रेषांचा जसा आपल्याला रचना दिसून आली, तीच रचना आपल्याला ज्यावेळेस अनेक लूप एकत्र आल्यानंतर नेमकं काय घडतं ते या प्रयोगामध्ये आपल्याला दिसून येईल. वेन अ कॉपर वायर विथ रेझिस्टिव्ह कोटिंग इज वाउंड इन अ चेन ऑफ द लूप्स, त्या तारेला एक रेझिस्टिव्ह कोटिंग असेल आणि त्यांना एकत्रितपणे स्प्रिंगसारखं, लाईक अ स्प्रिंग, त्यांना आपण गुंडाळलेलं आहे, त्याला सोलेनॉइड असं म्हणतात. त्याची व्याख्या इथे दिलेली आहे. Whenever electric current passes through a solenoid, magnetic line of force are produced in a pattern. एक विशिष्ट प्रकारे रचना, पॅटर्न तुम्हाला दिसून येतोय. तो गोलाकार बघा, तिथे दिसतात विद्युत धारेची पण बॅटरी तिथे जोडलेली, कळ जोडलेली आहे, आणि तिथून नॉर्थ आणि साऊथ या दोन पॉईंटकडे तुम्ही बघा. नॉर्थ आणि साऊथ या पॉईंटमध्ये तुम्हाला एका दिशेने तुम्हाला विद्युत विकर्ष रेषा ज्या आहेत, मॅग्नेटिझमच्या ज्या रेषा आहेत त्या तुम्हाला वाहताना तिथे दाखवलेल्या आहे. जे आपण एका लूपमधून पाहिलं ते आता अनेक जेव्हा एकत्रित आले तर काय घडतं हे आपल्याला या प्रयोगातून आपल्याला दिसून येतं. अवेअर ऑफ द मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ऑफ अ बार मॅग्नेट, द प्रॉपर्टीज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ सोलेनॉइड आर व्हेरी सिमिलर टू द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय अ बार मॅग्नेट. जो पट्टी चुंबकामधून ज्या पद्धतीने तुम्हाला विद्युत विकर्ष रेषा ह्या निघताना किंवा तयार होताना तुम्हाला दिसतात, अत्यंत त्याच पद्धतीने तुम्हाला सोलेनॉइडमधून ह्या विकर्ष रेषा इथे लाईन ऑफ फोर्स ज्या आहेत त्या आपल्याला आढळून येत आहेत. वन ऑफ द ओपन एंड ऑफ अ सोलेनॉइड ॲक्ट ॲज अ मॅग्नेटिक नॉर्थ पोल अँड द अदर ॲज अ मॅग्नेटिक साऊथ पोल. एक टोक जे आहे ते साऊथ तयार होऊन जातं, दुसरं टोक जे आहे ते नॉर्थ म्हणून तयार होऊन जातं. चुंबकावर तुम्हाला हे माहिती असेल, नॉर्थ आणि साऊथ हे दोन टोकं असतात. द मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स इनसाइड द सोलेनॉइड आर पॅरलल टू इच अदर. त्याच्या ज्या लाईन्स आहेत त्या नेहमी समांतर असतात. याचा अर्थ द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड विदिन द सोलेनॉइड इज युनिफॉर्म एव्हरीवेअर. द मॅग्नेटिक लाईन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन अ सोलेनॉइड इज युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय?
एक समान पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची निर्मिती झाल्याचं आपल्याला दिसून येतं. फोर्स ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे एखादं बल अप्लाय केलं वाहकाच्या वरती विद्युतधारा वाहून नेणाऱ्या कंडक्टर्सवर, म्हणजे ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असेल, तिथे जर आपण एखादा बल प्रोड्यूस केलं तर नेमका कशा पद्धतीने तिथे मॅग्नेटिक फील्डची हालचाल किंवा त्या फोर्सचा काय परिणाम होतो तो आपल्याला ह्या प्रयोगात बघायला मिळतो. इथे आकृतीत दाखवल्याप्रमाणे रचना केलेली आहे, ती समजावून सांगतो. 2 स्टँड आहेत जे आपल्याला डाव्या बाजूला जे स्टँड आहे तिथे एक तुम्हाला नालाकृती चुंबक आपल्याला बसवायचं आहे. नालाकृती त्याला आपण म्हणतो हॉर्स शू मॅग्नेट म्हणतो आपण. आणि दुसऱ्या ज्या स्टँडवर आपल्याला 2 टोकांमध्ये एक तार जोडलेली आहे. ती तार वरून आणि खालीपर्यंत, आणि त्यानंतर त्याला एक सर्किट जोडलेलं आहे. ते सर्किट तुम्हाला बघा, नीट निरीक्षण करा. त्या स्टँडला जोडलेलं आहे. त्या स्टँडला स्वतंत्र जोडलं असल्यामुळे त्याला बॅटरी प्लग दिसते. आणि जे डाव्या हाताचं जे स्टँड आहे त्या स्टँडचा त्या सर्किटशी काही संबंध नाही. जेव्हा तुम्ही विद्युतधारा तिथे प्रवाहित करता तेव्हा प्रवाहित केल्यानंतर त्याच्यातून विद्युतधारा वाहू लागते आणि तिथे मॅग्नेटिझम प्रोड्यूस होत असतं, जे आपण आत्तापर्यंतच्या अगोदरच्या 2 प्रयोगांमध्ये समजून घेतलं. ते तयार होत असताना तिथे ती तारेच्या शेजारी, तारेला दोन्ही बाजूने जाईल या पद्धतीने नॉर्थ आणि साऊथ, बघा तिथे दिसतंय नालाकृती चुंबकाच्या दोन्ही बाजूचं जे टोकं आहेत त्या तारेच्या जवळ ते न्यायचे. ते नेल्यानंतर तारेमध्ये कंपन निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येईल. जेव्हा प्लग आपण ऑन करतो, ती पहिल्यांदा ए पोझिशन आहे कॉपर वायरची, तिथे ॲरोने दाखवलेलं आहे. ए पॉईंटकडे बघा. त्यानंतर ती बी कडे जाते, या पोझिशनला येते नॉर्थकडे. त्यानंतर परत साऊथकडे जाते, सी पोझिशनला परत सरकते. अशा पद्धतीने ती तार जी आहे ती कंपन करायला लागते एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे. आणि हे कशामुळे शक्य झालं की त्या नालाकृती चुंबकामुळे त्याचा म्हणजे त्याच्यावरचं बल वाढलं त्या वाहणाऱ्या कंडक्टरवर. हा या प्रयोगाचं एक तत्व आहे. ह्या आकृतीमध्ये पण आपल्याला तिथे अत्यंत बारकाईने ह्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. हे बघा, इथे ते मॅग्नेट जे आहे ते मॅग्नेट त्या तारेच्या जवळ गेल्यानंतर ते अशा पद्धतीने वर्क करतं आणि ए पोझिशन, बी पोझिशन आणि सी पोझिशन यामध्ये तार जी आहे ती कशा पद्धतीने तिथे ॲक्ट झालेली आहे. जो मधला गोलाकार भाग आहे तो आपण असं समजायचा परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. आपल्याला चित्रामध्ये जे दिलेलं आहे त्याला परपेंडिक्युलर आहे, जणू काय ते उभा ठेवलेलं आहे पेन्सिल. या पद्धतीने ती आपल्याला ते दाखवतं आहे. इथला जो फोर्स तो जो दाखवतो मॅग्नेटिक फील्डचा, मॅग्नेटिक फील्ड त्याच्यावर ते प्रोड्यूस करतं. मॅग्नेटिक फील्ड आलं कुठून, तर ते आलं असेल त्या नालाकृती चुंबकामधून. आणि विद्युतधारेचा पण एक चुंबक तयार झालं आहे, जे आपण आधीच्या सोलेनॉइडमध्ये आपण पाहिलं किंवा एक वाहकांना तारेमध्ये आपण जे पाहिलं तसंच मॅग्नेटिक फील्ड फोर्स आहे. या दोन्ही मॅग्नेटिक फील्डमुळे तिथे एक प्रकारचा काय झाला, त्या फोर्सचा दुसऱ्या मॅग्नेटिक फील्डवर कसा परिणाम होतो ते ह्या प्रयोगातून आपल्याला दिसून येतं. Whenever current is not flowing through the wire, it remains straight at a position A. When the current flows from the top to bottom, the wire bends and come into the position C. If the current direction is reverse, आता हीच डायरेक्शन तुम्हाला आता रिव्हर्स केली म्हणजे आपण एक टोक जे आहे ते बदललं, धन आणि ऋण यांच्यामध्ये काय केलं आपण त्याला बदललं. It flows from the bottom to the top end. The wire bends but become in a position B. It means that the direction of the force on the wire is perpendicular to both the magnetic field and the direction of the current. आता इथे आपण त्याची दिशा बदलली, वाहनाची दिशा, विद्युतधारा वाहनाची दिशा जी बदलली, तर तिथे सुद्धा तुम्हाला केवळ त्यांच्यामध्ये दिशा बदलल्याचं आपल्याला दिसून येतं. बीच्या जागी सी जाईल आणि सीच्या जागी बी येईल. तर हे आपल्याला या प्रयोगातून आपल्याला दिसून येतं. द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम नॉर्थ टू साऊथ.
In this experiment, it is noted that whenever current flows through a conductor in the presence of magnetic field, a force is exerted on the conductor. If the direction of the current is reverse, the direction of the force also get reverse. If the magnet is kept reverse, that is, its south pole is brought at the position of the north pole and it's the north pole brought to the position of its south pole. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रयोगामध्ये आपल्याला दिसून येतं. Force is exerted on the current carrying conductor. The direction of the force depends on the both direction of the current and the direction of the magnetic field. तर जो बलाची दिशा जी आहे ती पूर्णपणे या वाहकाचं जे करंट त्याच्यातून जात असतं त्याची दिशा आणि मॅग्नेटिक फील्डची दिशा या दोन्ही दिशांवर अवलंबून असतं. यावरच आधारित आहे आपला नेक्स्ट रूल आहे, त्याला नाव दिले आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. या आकृतीमध्ये आपल्याला लक्षात येईल की तुमच्या डाव्या हाताला एक तर्जनी जी आहे, मधले बोट आहे आणि अंगठा आहे. या तिन्ही गोष्टी आपण अशा पद्धतीने चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की जी तर्जनी आपण ज्याला म्हणतो पहिलं बोट है ना, डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, इंडेक्स फिंगर ज्याला आपण म्हणतो, आणि थंब जो आहे तो काय दर्शवतो बघा, तिथे दिलंय फोर्स ऑन द कंडक्टर थंब. फोर्स ऑन द कंडक्टर, जो बल दाखवणार, कंडक्टरचं बल आपल्याला दाखवणार, म्हणजे वाहकामधलं जे बल आहे ते त्या दिशेने दाखवतं आणि डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ही या दिशेने आहे. आणि जी मिडल फिंगर जी आहे डायरेक्शन ऑफ द करंट, ते करंट वाहतंय आणि त्या करंट वाहिल्यानंतर त्याच्या भोवती जे इंडेक्स फिंगरचा आहे तो गोलाकार भाग त्याच्यातून वाहत असतो आणि त्याच्यामध्ये त्याच्यावरून जो अंगठ्याची जी दिशा दाखवली आहे ती दिशा काय करते, फोर्स अप्लाय करते नालाकृती चुंबकाची. म्हणजे अंगठ्याच्या दिशेने ती तार काय करते, म्हणजे मिडल फिंगरची तार ही मागे पुढे व्हायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीने हे वहन होऊ लागतं. आणि त्यांचीच एक खालची आकृती त्यांनी दिलेली आहे, फोर्स ऑफ द कंडक्टर, डायरेक्शन ऑफ द करंट आणि डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. थोडं 3D स्वरूपातलं हे रचना आहे आणि ती आपण आता समजून घेतलेली आहे. द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट अँड द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड and found that the direction of the force exerted is perpendicular to the both. This is the simple rule relating to these three directions. This rule is called as a Fleming's left hand rule. फ्लेमिंगचा डावा हाताचा नियम असं याला म्हटलं जातं. According to this rule, the left hand thumb, index finger and the middle finger are the stretched so as to the perpendicular to each other. If the index finger is in the direction of the magnetic field and the middle finger points the direction of the current, then the direction of the thumb is the direction of the force on the conductor. जे मी तुम्हाला मराठीत समजून सांगितलं तेच आता इंग्रजीमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. आकृत्या याच्या काढू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला मॅग्नेटिक फील्डमध्ये या प्रयोगापर्यंत आपल्याला मुद्दे आहेत त्याचा अभ्यास करा.